श्रीमद भागवताची कथा माणसाला मुक्ती प्रदान करणारी कथा आहे की ज्या कथा श्रवणाने धुंदुककारीचा उद्धार झाला, ज्या कथा श्रवणाने राजा परीक्षितीचा उद्धार झाला, यांचा उद्धार झाला आपला होणार नाही का? परंतु राजा परीक्षितीप्रमाणे कथा श्रवण करा, दुष्ट धुंदुककारी प्रमाणे कथा श्रवण करा, नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. श्रवणे परीक्षिती तरला भूमाने, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. आणि म्हणून मातोश्री इंदुबाई यांच्या स्मरणार्थ त्यांच्या उद्धाराकरता राम आणि श्याम हे दोघेही भाऊ, त्यांच्या धर्मपत्नी, मुलं आणि त्यांचे सर्व नातेवाईक मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आन आस्त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने. पुनश्च या सर्व परिवाराला धन्यवाद देतो. आणि मी जो अभंग सेवेकरता निवडला त्या अभंगाकडे जातो. अभंग अतिशय गोड आहे. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठित ऐसे नाही कवड काही काल्याची. आजच्या या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान कृष्ण परमात्मा आणि त्याचे सौंगडी यांनी जो काला केला त्या काल्याचं यथार्थ वर्णन करतायत. मायबाप हो, आपल्या वारकरी संप्रदायाची अशी परंपरा आहे, सप्ताह असो किंवा कथा असो त्याची परिसमाप्ती ही काल्याच्या कीर्तनानं होत असते. वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला फार मोठं अनन्य असं साधारण महत्व आहे. अरे काल्याचं कीर्तन म्हणजेच पगाराचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजेच प्रसादाचं कीर्तन आहे. आणि आज प्रत्यक्ष भगवान श्रीहरी गुप्त रूपाने गोविंद महाराजांच्या हातून तुम्हाला काल्याचा प्रसाद देणार आहे. विठाला विठाला म्हणून इतर दिवसाचं कीर्तन आणि आजच्या दिवसाच्या कीर्तनामध्ये फरक आहे. इतर दिवसाच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने ऐका 2 गोष्टी सांगू नये. पहिली गोष्ट की त्या कीर्तनकाराने कीर्तनातून राजकारण सांगू नये. का सांगू नये राजकारण? समाज जो आपला अमूल्य वेळ खर्च करून कीर्तना करता आलेला असतो तो काही राजकारणाच्या गोष्टी ऐकण्याकरता नाही. ₹2 रुपयाचा पेपर विकत घेतला म्हणजे घर बसल्या राजकारणाच्या अनेक गोष्टी वाचायला मिळतील किंवा TV9 मराठीला अनेक राजकारणाच्या गोष्टी ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. म्हणून महाराजांनी कीर्तनातून राजकारण सांगू नये.
दुसरी गोष्ट की त्या कीर्तनकाराने कीर्तनातून प्रापंचिक गोष्टी सांगू नये. का सांगू नये? कीर्तनकाराच्या समोर सर्व श्रोते हे प्रापंचिक आहे. संसार कसा करावा हे महाराजांपेक्षा लोकांना जास्त कळतं. म्हणून महाराजांनी कीर्तनातून प्रापंचिक गोष्टी सांगू नये. त्यातल्या त्यात सासू सुनेच्या गोष्टी तर अजिबात कीर्तनातून सांगू नये. मग त्या कीर्तनकाराने काय सांगावं? भक्ती ज्ञाना विरहित इतरा, भक्ती ज्ञाना विरहित इतरा, गोष्टी न करा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, गोष्टी न करा, भक्ती ज्ञान विरहित इतरा. इतर दिवसाच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने भक्ती ज्ञान आणि वैराग्य सांगावं की जेणेकरून कीर्तन ऐकल्यानंतर श्रोत्यांच्या मनामध्ये देवाबद्दल प्रेम उत्पन्न होईल असं कीर्तन असावं. पण आता श्रोत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे. श्रोत्यांना असं वाटतं कीर्तनकाराने कीर्तनातून हसवलं पाहिजे, कीर्तनकाराने कीर्तनातून विनोद केला पाहिजे. पण लक्षात ठेवा, कीर्तन हे हसवण्याचं साधन नाहीये. कीर्तन हे विनोदाचं साधन नाहीये. परंतु श्रोत्यांची टेंडन्सी फार वाईट झाली आहे. जो महाराज कीर्तनातून जास्त हसवतो तो मोठा महाराज. आणखी बोलू, या जिल्ह्यामध्ये असं फॅड आहे की मोठा सप्ताह आला की मोठा महाराज. 24 वर्ष ज्या महाराजांनी तुमच्या गावात सेवा केली तो गेला महाराज उडत. पण मोठा सप्ताह आला, रौप्य महोत्सवाला, सुवर्ण महोत्सवाला आला की मोठे कीर्तनकार आणाव. मोठ्या कीर्तनकारांना आणाव, आमचा विरोध नाही. पण त्याबरोबर 2-4 आपल्याकडचे महाराज घ्यावे हे प्रत्येक गावकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. विठाला विठाला हो. म्हणून जो महाराज जास्त कीर्तनाने विरोध करतो तो मोठा महाराज. पण लक्षात ठेवा, कीर्तन हे करमणुकीचं साधन नाहीये. अरे कीर्तन सप्ताह म्हणजे पैशाची उधळपट्टी नाहीये. तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं साधन म्हणजे कीर्तन सप्ताह आहे. म्हणून कीर्तनकाराकडनं हसवण्याची अपेक्षा करू नका, कीर्तनकाराकडनं विनोदाची अपेक्षा करू नका, तर कीर्तनकाराकडनं ज्ञानाची अपेक्षा करा, संत वाङ्मयाची अपेक्षा करा. आणि म्हणून इतर दिवसाचा कीर्तनकार आणि आजच्या दिवसाच्या कीर्तनकारामध्ये फरक आहे. आजच्या दिवसाच्या कीर्तनकाराने चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या लीला केल्या, जे चरित्र केलं, महाराज म्हणतात त्या चरित्राचा तुम्ही काय करा, फक्त उच्चार करा. न देव चरितमाचरित. भगवान कृष्णाने गोकुळामध्ये ज्या लीला केल्या
जे चरित्र केलं त्या चरित्राचा काय करा, फक्त उच्चार करा. तेही केले देवे गोकुळी. भगवान कृष्णाच्या चरित्राचा आचरण करू नका. ऐका जरा, त्याने ज्या लीला केल्या, त्याने जे चरित्र केलं ते तुम्हा आम्हाला शक्य नाही. त्याने काय केलं हो, गिरी गोवर्धन येणे उचलिला, कालिया महासर्पनाथोनी आणिला, जडता ओनवाओ मुखेचे ग्रासिला, गिडिता आघासुर चिरोनी फाडिला, आयशा गौडणी त्या बोलती परस्परी, आयशा गौडणी त्या बोलती परस्परी. सांगा सांगा, हे तुम्हा आम्हाला शक्य आहे का? त्याने करंगडीवर गोवर्धन पर्वत उचलला. आपल्याकडनं साधी 50 किलोची तांदळाची गोणी उचलली. आपुलेनी गोणी नुचलावे, आपुलेनी गोणी नुचलावे, आपुलेनी गोणी नुचले, आपुलेनी गोणी नुचले, उचली सकारे मेदिनी, उचली सकारे मेदिनी, आपुलेनी गोणी नुचलावे, आपुलेनी गोणी नुचलावे. देवे उचलिली स्वकरे मेदिनी, तुमचेनी गोणी नुचलवे. त्याने करंगडीवर गोवर्धन पर्वत उचलला. आपल्याकडनं साधी 50 किलोची तांदळाची गोणी उचलली जात नाही. त्याने 12 गाव अग्नी गिळला. आपल्याला साधा अगरबत्तीचा चटका सहन होत नाही. आणखी बोलू, त्याने हाल हाल विष प्राशन केलं. तुम्ही प्रयोग करू नका, फुकट मराल आणि माझं नाव सांगाल. विठाला त्याने ज्या लीला केल्या, त्याने जे चरित्र केलं ते तुम्हा आम्हाला शक्य नाही. जरा लक्षपूर्वक ऐका. पण काही माणसं आघाऊच असतात, ते देवाची बरोबरी करायला जातात. मला सांगा, तुमच्या आमच्याकडनं देवाची बरोबरी होणार आहे का? नाही. का? जीव हा अल्पज्ञ आहे आणि देव हा सर्वज्ञ आहे. म्हणून जीवाने देवाची बरोबरी करू नये. पण काही माणसं दमश टाकत नाही हो. मला एक म्हटला, महाराज भगवान कृष्णाने 16,108 बायका केल्या. त्याला म्हटलं करू दे, त्याचं आहेच तसं. तो म्हणे वा वा. त्याने जर 16,108 केल्या, मी दुसरी करू का? त्याला म्हटलं भल्याग्रस्ता, अजून मला पहिलीच माहित नाही, तू दुसरी विचारतोय. विठाला उठाला कुठेही माणसं देवाची बरोबरी करायला जातात. एक ग्रस्त आमच्या अजय गुरुजी वैकुंठवासी गुरुनाम गुरु प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांच्याकडे आला. असे आमचे श्री गुरु मोठे बाबा सांगायचे. आणि तो म्हटला, मामासाहेब, माझ्यामध्ये आणि लाल बहादूर शास्त्रींमध्ये काय फरक आहे? त्यांच्यासारखी माझी उंची, त्यांच्यासारखा रंग गोरा गोमटा, त्यांच्यासारखं बोलणं, त्यांच्यासारखं पाहणं, त्यांच्यासारखं चालणं, त्यांच्यासारखे कपडे, त्यांच्यासारखे डोळे, त्यांच्यासारखं नाक. सांगा सांगा, लाल बहादूर शास्त्री आणि माझ्यात काय फरक आहे? मामासाहेब म्हटले, फरक एवढाच आहे, लाल बहादूर शास्त्री यांना अक्कल होती, तू बेअक्ली आहे, एवढाच फरक आहे. कोणीही कुणाची बरोबरी करून चालणार नाही. म्हणून भगवान कृष्णाच्या चरित्राचा काय करा, फक्त उच्चार करा. तेही केले देवे गोकुळी. तुकोबाराय गोकुळातलं चरित्र सांगतायत, मथुरेतलं नव्हे, द्वारकेतलं नव्हे, तर गोकुळातलं चरित्र सांगतायत. गोकुळात त्याने काय केलं हो? गोकुळात याने खोड्या केल्या भार, गोकुळात याने खोड्या केल्या भार, गोकुळात याने खोड्या केल्या भार, गोकुळात याने खोड्या केल्या भार. म्हणून समोर उभा केला, उभा केला, म्हणून समोर उभा केला, उभा केला, गोकुळात याने खोड्या केल्या भार, गोकुळात याने खोड्या केल्या भार. गोकुळात याने खोड्या केल्या फार, म्हणून समोर उभा केला. आणि म्हणून तुकोबाराय गोकुळातलं चरित्र सांगतायत.
कारण भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाल्यापासून वयाच्या 11.5 वर्षापर्यंत तो गोकुळात राहिला. किती वर्ष? 11.5 वर्ष. तिथून मूर्ख कंसाच्या आग्रहास्तव अक्रूर काका बलराम दादानी भगवान कृष्णाला घेण्याकरता गोकुळामध्ये येतोय. ज्यावेळेला भगवान परमात्मा गोकुळामध्ये गोकुळ सोडून मथुरेला जाणार, त्यावेळेला गोकुळवासियांची अवस्था काय सांगू. धाय मोकलून सर्व रडत आहे. नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. वृंदावनी त्या जनासी, वृंदावनी नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. काय त्या गोकुळवासियांची अवस्था. रथी चढले वनमाडी आकांत गोकुळी, भूमी पडल्या वज्रबाडी कोणत्या सांभाळी. नयनीच्या उदका भिजली ती धरणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. काही गोपिका रथाला आडव्या झाल्या, काही गोपिकांनी घोड्याचे लगाम धरले, काही गोपिका रथ मागे ओढत आहे आणि काही गोपिका रस्त्याला आडव्या झालेल्या आहेत. शेवटी देवाने विचार केला, या गोपींच्या प्रेमामध्ये अडकून मला जमणार नाही. जर या गोपींच्या प्रेमामध्ये मी अडकलो तर दुष्ट प्रवृत्तीचा कंस मारला जाणार नाही. भगवान अक्रूरा सांगता, अक्रूरा देव बोले अक्रूरासी, वेदी हाकी रथासी, या गोपीचा शोकासी, न पावे मजसी. एका जनार्दनी रथ गेला परमात्मा गोकुळ सोडून मथुरेमध्ये येतोय. दुष्ट प्रवृत्तीच्या कंसाला त्याने ठार मारलं. प्रथम दशेची या पहाटे माझी कंसाईशी आचाटे, महाधेंडे अवचिटे लीळाचे ग्रासिली. कंस, चाणूर, मुष्टिक या सर्वांना त्याने ठार मारलं आणि मथुरेचं राज्य स्वतः न घेता उग्रसेनाला कारागृहातनं मुक्त केलं आणि मथुरेच्या राजगादीवर उग्रसेनाला बसवलं. आणि उग्रसेनाच्या आग्रहास्तव भगवान मथुरेमध्ये 13.5 वर्षापर्यंत राहिले. किती वर्ष?
बोला ना किती? 11:30 आणि 13:30 किती झाले? करण बेरीज पटकन. 24 आणखी 25 24 कोणी सांगितलं? कोणत्या शाळेत शिकले तुम्ही? 25. त्या गुरुजींची भेट घ्यावी लागेल पहिले. 11:30 आणि 13:30 किती झाले? 25 वर्ष. आणि शेवटी भगवान परमात्मा मथुरा सोडून सासरवाडीला जायला राहतोय. माणसाला सासरवाडी फार आवडते. देवाची सासरवाडी कुठे? सागराच्या पोटी वसविला गाव. सागराच्या पोटी वसविला गाव. सागराच्या पोटी वसविला गाव. सागराच्या पोटी वसविला गाव. द्वारकेशी देव राज्य करी. द्वारकेशी देव राज्य करी. सागराच्या पोटी वसविला गाव. सागराच्या पोटी वसविला गाव. सागराच्या पोटी वसविला गाव. सागराच्या पोटी वसविले गाव. वनी गुणनाम. सागराच्या पोटी वसविला गाव. द्वारकेशी देव राज्य करी. भगवंताने स्वतंत्र द्वारका निर्माण केली आणि त्या द्वारकेचा तो राजा झाला. गड्यांनो राजा की रे झाला. गड्यांनो राजा की रे झाला. सिंहासनी बैठला. सिंहासनी भगवान द्वारकेचा राजा झाला आणि 100 वर्षापर्यंत भगवंताने द्वारकेमध्ये राज्य केलं. 100 आणि 25 किती झाले? 125 वर्षाचं देवाला आयुष्य होतं. म्हणून सर्वात जास्त भगवान द्वारकेत राहिले, पण द्वारकेतलं चरित्र नाही. मथुरेत राहिले, मथुरेतलं चरित्र नाही. तर केले देवे गोकुळी. कारण गोकुळामध्ये त्याने ज्या लीला केल्या, त्याने जे चरित्र केले ते अगम्य आहे. अगम्य आहे की ज्याचं चरित्र, ज्याच्या लीला देवाधिकांना कळाल्या नाही, तेथे तुम्हाला आणि गोविंद महाराजांना काय कळणार आहे? विठाला या भंगाची पार्श्वभूमिका लक्षात घ्या. भगवान श्री हरीने या भूतलावरती अनंतावधी अवतार घेतलेले आहे. श्रीमद भागवतामध्ये त्याचे 24 अवतार सांगितले. संत मालिकेमध्ये एकूण 10 अवतार सांगितले आणि गर्ग संहितेमध्ये एकूण 6 अवतार सांगितले आहे. अनंतावतार घेसी भक्ता कारणे. घेसी भक्ता कारणे. करवाळू गोपाळू. करवाळू गोपाळू. नारागी उतरणे. अवताराच्या राशी तो भावी देवाई. अनंतावतार घेसी भक्ता कारणे. घेसी भक्ता कारणे. कनवाडो कृपाडो दिना लागे उद्धरणे. किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. देवाने अनंतावधी अवतार घेतलेले आहे. त्यामध्ये 2च पूर्ण अवतार आहे. पूर्णावतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे 2 पूर्ण अवतार आहे. म्हणून तर माऊली म्हणतात राम कृष्ण नामे हे दोन्ही साजीवी. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजीवी. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजीवी. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजीवी.
यांची नावही सुंदर आहे. जसे ते राम आणि श्याम होते तसे कलियुगातले राम आणि श्याम आहे. वा दोघं भावांमध्ये किती बंधू प्रेम आहे हे सांगता येणार नाही. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. राम आणि कृष्ण यांची नावही सुंदर आहे, परंतु दोघही अवतारामध्ये भिन्नता आहे. भगवान प्रभू रामचंद्राचा पूर्ण अवतार आणि भगवान कृष्णाचा परिपूर्णोत्तम अवतार. ए तू खाली बस, काही करू नको, शूटिंग बस खाली. ऐका, दोघही अवतारामध्ये भिन्नता आहे. प्रभू रामचंद्राचा पूर्ण अवतार आणि भगवान कृष्णाचा परिपूर्णोत्तम अवतार. परिपूर्णतम साक्षात श्री कृष्णो नान्ये वही एक कार्यार्थमागत्यम कोटिम कार्यम चकारः. भगवान कृष्णाचा अवतार हा परिपूर्णोत्तम असा आहे. आणि त्याच अवताराचं आपल्याला यथार्थ वर्णन करायचं आहे. नंतर कालाप्रसाद विठ्ठल लक्षपूर्वक ऐका. ज्या जेवढ्याला भगवान परमात्मा भूतलावर अवतार घेत असतो त्या तेवढ्याला संतही येत असतात. येतो जातो आम्ही देवाचे सांगात. स्वयंपाकी न बोलता काम करा. हो स्वयंपाक करणारे. येतो जातो आम्ही देवाचे सांगात. तुका म्हणे गात देवनाम, किंवा जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. निद्रा करीत होतो पायी, सवेची लंका घेतली तई. वानर गोवड गाये सवे चारित फिरत असो. प्रत्येक युगामध्ये तुकाराम महाराज म्हणता आम्ही देवाच्या बरोबर आहोत. कृतयुगी नामा प्रल्हाद पै झाला. कृतयुगामध्ये तुकाराम महाराज भक्त प्रल्हाद होते. त्रेतायुगामध्ये तुम्ही झाले राम राजा, आम्ही वानरांच्या फौजा. तुकाराम महाराज म्हणता आम्ही वाली पुत्र अंगद होतो. द्वापार युगामध्ये तुकाराम महाराज उद्धव होते आणि कलियुगामध्ये तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी. पहिला अवतार नामदेवरायाचा आणि दुसरा जगद्गुरु श्री तुकोबरायांचा. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. प्रत्येक युगामध्ये तुकाराम महाराज देवाच्या बरोबर असताना ते तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पुन्हा या मृत्यू लोकामध्ये जन्म घेऊ. जन्म घेऊन काय करू तर देवा तुझ्या चरणाची सेवा करण्याकरता पुन्हा जन्म घेऊ. घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा साधा. हरे राम कीर्तन संताचे पूजा, हरे राम कीर्तन संताचे पूजा, हरे राम कीर्तन संताचे पूजा, हरे राम कीर्तन संताचे पूजा. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझे चरण सेवा साधावया. तुझ्या चरणाची सेवा करण्याकरता महाराज म्हणता आम्ही पुन्हा जन्म घेऊ. मग जन्म घेत असताना मला त्रास झाला तरी चालेल. जन्म घेईन मी नाना, दुःख भोगेन यातना. घेईन जन्मांतरे हेची करावया खरे, मनी भक्तेची आवडी सेवा व्हावी ऐशी गोडी. असे महाराजांचे कितीतरी अभंग आहे. परंतु आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज जन्म घ्यायचं म्हणतात. ते कशा करता मी जो अभंग सेवे करता निवडला अभंगाच्या प्रथम चरणात. उपजोडी तुळशी
यांच्याकरता टाळ्या वाजवा ना एकदा. अरे ही मंडळी म्हणजे हिमालयाच्या तोडीची मंडळी आहे आणि यांच्याबद्दल मला गर्व आहे. आपल्या नातवांचा मुक्का घेण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या नातवांचा काय मुक्का घ्यावा? अरे हे काही कमी आहे का? गोड चाल म्हटली महाराजांनी, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. दही भात काला खाण्याकरता तुकाराम महाराज म्हणता आम्ही पुन्हा जन्माला येऊ. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. गोड चिंतन लक्षपूर्वक ऐका. दही भात काला खाण्याकरता तुकाराम महाराज म्हणता आम्ही पुन्हा जन्माला येऊ. येऊ म्हणणारे कोण? येणार तरी कोठून? याल तरी कुठे? आणि येऊन करणार काय? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये 4 मुद्दे उपस्थित होत आहेत. असू द्या 4 मुद्दे उपस्थित होत आहेत. काय लक्षपूर्वक ऐका. येऊ म्हणणारे कोण? या 4ही मुद्द्यांचा एका मिनिटात विचार करू. येऊ म्हणणारे कोण? येऊ म्हणणारे गोपाळांच्या वेशामध्ये असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय. संपला मुद्दा. येणार तरी कोठून? तुकाराम महाराज आपला मुक्काम पोस्ट सांगतायत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. सात भाव बोलताया, सात भाव बोलताया. झाडू संतांचे आडरारे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. या महाराज विठाला 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 महाराज म्हणता आमचं घर वैकुंठ. लक्षपूर्वक ऐका. महाराजांना विचारलं तुम्ही वैकुंठातून येणार कुठे? महाराज म्हणता आम्ही मृत्यू लोकात जन्माला येऊ. बरं 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 बरं. मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊन काय करणार? काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. दही भात काला खाण्याकरता तुकाराम महाराज म्हणता आम्ही पुन्हा मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊ. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. काल्याचं महत्व तुकोबारांना कळालं. कारण कुठल्याही वस्तूचं कुठल्याही व्यक्तीचं महत्व कळाल्याशिवाय मनुष्य त्या वस्तूला त्या व्यक्तीला महत्व देत नाही. जोपर्यंत गोविंद महाराजांचं महत्व तुम्हाला कळत नाही. कोण गोविंद महाराज? तुमच्या समोर जो बोलतोय तो गोविंद महाराज. जोपर्यंत गोविंद महाराजांचं महत्व तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही महाराजांजवळून किती जरी वेळेस गेले तरी काय करणार? महाराजाला पाहून महाराजाला पाहून वाकडं तिकडं तोंड करणार तुम्ही.
पण ज्या दिवशी गोविंद महाराजांचं महत्व तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्ही महाराजांच्या मागे धावत आल्याशिवाय राहणार नाही. हे त्याचं सरळ सरळ उत्तर आहे. ज्या अर्थी तुकाराम महाराज वैकुंठ लोकातून मृत्यू लोकामध्ये खाली काला खायला यायचं म्हणतात, त्या अर्थी काल्याचं महत्व तुकोबऱ्यांना कळालं. हे त्याचं सरळ सरळ उत्तर आहे. म्हणून तर तुकोबराय म्हणता आम्ही काला खाण्याकरता खाली येऊ. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. आणखी काल्याचं कुणाला महत्व कळालं आहे का? हो, ब्रह्मदेवाला काल्याचं महत्व कळालंय. ब्रह्मदेव म्हणतो मृत्यू लोकातले माणसं भाग्यवान आहे की त्यांना काल्याचा प्रसाद मिळतोय. आस करती ब्रह्मादिक, वरवंटीचे सुख, वरवंटीचे सुख. मृत्यू लोक म्हणजे भाग्या गागायचा, मृत्यू लोक म्हणजे भाग्या गागायचा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा. ब्रह्मदेव म्हणतो मृत्यू लोकातले माणसं भाग्यवान आहे, त्यांना काल्याचा प्रसाद मिळतोय. म्हणून तर तो काला खाण्याकरता ब्रह्मदेव कोण झाला? हो, ब्रह्मा सोपान तो झाला. सोपान काकाच्या रूपाने ब्रह्मदेव आला काला खाण्याकरता. काल्याचं महत्व ब्रह्मदेवाला कळालं. काल्याचं महत्व स्वर्गातील इंद्रादिक देवांना कळालं. म्हणून तर ते देव काला खाण्याकरता यमुनेच्या डोहात काय झाले? हो, बोला ना, मासे. देवदरी झाले माझे, काल्याची आशे देवजडी झाले मासे, पुसोनिया हसे टिरी सांगाते. अरे काला खाण्याकरता स्वर्गातील देव इंद्रादिक देव यमुनेच्या डोहात मासे झाले. इंद्रपुरी ओस पडली ओस. त्या सर्वांनी आपापल्या खुर्च्या सोडल्या. आशिवास अमरावती, आजीवस अमरावती, काळमावया येथे, काळमावया येथे, विचारती देहा भावा पुला, विचारती देहा भावा पुला, विचारती देहा भावा पुला. देव विसरती देह भावा पुला. त्या सर्व देवांनी आपला देवपणा बाजूला सारला आणि काला खाण्याकरता यमुनेच्या डोहात मासे झाले. काल्याचं महत्व तुकाराम महाराजांना कळालं. काल्याचं महत्व ब्रह्मदेवाला कळालं. काल्याचं महत्व स्वर्गातील इंद्रादी देवांना कळालं. पण मृत्यू लोकातल्या माणसांना अजून काल्याचं महत्व कळालेलं नाही. ज्यांना कळालं आहे ते काल्याच्या कीर्तनामध्ये येऊन बसले आहे. ज्यांना काल्याचं महत्वच नाही त्यांना फक्त भंडाऱ्याचंच महत्व. ते म्हणता नाही, राम आणि श्याम यांच्या घरचं आमंत्रण आलंय, भंडाऱ्याला जावंच लागणार आहे. हो, देवाच्या प्रसादाला पाठ देऊन चालणार नाही. समजावं, यांना फक्त भंडाऱ्याचंच महत्व आहे. काल्याच्या कीर्तनाशी काही घेणं नाही देणं नाही. विठाला विठाला विठाला. अरे इंद्रादिक ब्रह्मादिक देवांना दुर्लभ असलेला काला तुकाराम महाराज म्हणतात तो काला खाण्याकरता आम्ही पुन्हा जन्माला येऊ. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं, महाराज ज्या वैकुंठ लोकातून तुम्ही मृत्यू लोकामध्ये खाली काला खायला यायचं म्हणतात, त्या वैकुंठ लोकात काला नाही का? हो, ऐका जरा. ए पोरा, ए बस खाली. त्या वैकुंठ लोकात काला नाही का? हो, आता मला सांगा, तुमच्या गावामध्ये जर शहराच्या भावामध्ये साखर मिळत असेल, मुद्दा लक्षात घ्या, तुमच्या गावामध्ये जर शहराच्या भावामध्ये साखर मिळत असेल तर ती साखर घेण्याकरता तुम्ही जळगाव सारख्या शहरामध्ये जाल का? बोला पटकन. नाही. जर तीच साखर तुमच्या गावामध्ये शहराच्या भावात मिळत असेल तर ती साखर घेण्याकरता तुम्ही जळगाव सारख्या शहरात जाणार नाही. तसं वैकुंठ लोकामध्ये जर काला राहिला असता तर तुकाराम महाराजांनी तो काला खाण्याकरता एवढा मोठा लांब लचक प्रवास करायची अपेक्षाही केली नसती.
कारण किनोट टू वैकुंठ हे काही 150 किलोमीटर अंतर नाही. मग तो काला खाण्याकरता तुकाराम महाराज वैकुंठाचा त्याग करून मृत्यू लोकामध्ये यायचं म्हणतायत. अरे वैकुंठामध्ये तुकाराम महाराज म्हणतात सर्व आहे, फक्त काल्याचा प्रसाद नाही. आता वैकुंठ तर तुम्ही आम्ही अजून डोळ्याने पाहिलं नाही. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. वैकुंठ अजून तुम्ही आम्ही डोळ्याने पाहिलं नाही. ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी हात वर करा. 5 मिनिटं थांबतो. ज्या अर्थी तुम्ही कुणीच हात वर करत नाही त्या अर्थी वैकुंठ तुम्ही अजून पाहिलं नाही, पण मी पाहून आलोय. अरे वैकुंठ अजून तुम्ही आम्ही कुणीच पाहिलं नाही. समजा आपल्यामध्ये एखाद्या भाग्यवान माणसाला संध्याकाळीच वैकुंठाला जाण्याचा प्रसंग आला तर तेही सांगता येणार नाही. बघा तुम्ही तुमच्या गावात एखादा माणूस मरू द्या, त्या मरणाऱ्या माणसाच्या नावाची शोक संदेशाची पत्रिका छापताना काय लिहिलं जातं? वैकुंठवासी, कैलासवासी असं, स्वर्गवासी असं लिहिलं जातं. मग तो अट्टल दारुड्या का असे ना? लोकांची फार वाईट टेंडन्सी आहे. लोक दारुड्याच्याही नाव पुढे वैकुंठवासी लिहितात. मला सांगा ना सदाशिव बाबा, जर हे बेवडे वैकुंठाला गेले तर माडकरी कुठे जातील? सांगा ना. जर दारुडे वैकुंठाला गेले तर माडकरी कुठे जातील? पण लोक इतके शहाणे, अरे त्यांच्या नाव पुढे वैकुंठवासी लिहितात, स्वर्गवासी लिहितात. खबरदार, उद्यापासून तुमच्या गावात जर एखादा दारुड्या मरण पावला असेल आणि त्या दारुड्याच्या नावाची पत्रिका छापायला जो जाईल आणि त्या प्रेसवाल्याला जो सांगेल याच्या नाव पुढे वैकुंठवासी लिहा, तो सांगणारा आणि छापणारा दोघेही नरकाला जातील. विठाला उठाला. अरे त्यांच्या नाव पुढे नरकवासी कोणी लिहित नाही, पण जरी लिहित नसले त्यांचं कन्फर्म तिकीट नरकाचंच आहे. तुकाराम महाराज म्हणता वैकुंठामध्ये सर्व आहे. काय काय आहे? वैकुंठ लोकाचं वर्णन आमच्या नाथ महाराजांनी भागवतामध्ये केलंय. अरे वैकुंठ म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीहरीने ते स्वतः राहण्याकरता निर्माण केलंय. मला सांगा, स्वतः राहण्याकरता निर्माण केलं वैकुंठ कसं असेल हो? अहो तुमच्या तालुक्याचे आमदार साहेब घ्या, कोण आहे मला माहित नाही, त्या आमदार साहेबांचा बंगला कसा असेल हो? त्यांच्या पोजप्रमाणे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा बंगला कसा असेल हो? ज्यांनी पाहिला असेल त्यांनाच माहीत. आपल्या भारताचे पंतप्रधान त्यांचा बंगला कसा असेल हो? त्यांच्या पोजप्रमाणे. मग तर हा त्रैलोक्याचा मालक आहे, त्याने स्वतः राहण्याकरता निर्माण केलं वैकुंठ कसं असेल? महाराज म्हणता वैकुंठ सर्व सोयींनी युक्त आहे. त्या वैकुंठामध्ये सर्व सुखसोयी आहे, फक्त काय नाही तिथे काल्याचा प्रसाद नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरण वैकुंठे तो ऐसे नाही, 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 वैकुंठे तो ऐसे नाही. कवळ काये काल्याचे, कवळ काये काल्याचे, काल्याचे आ
जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत, वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याची. महाराज म्हणता वैकुंठामध्ये सर्व आहे, फक्त काल्याचा प्रसाद नाही. कवड काही काल्याची. काल्याचा प्रसाद वैकुंठात नाही, काल्याचा प्रसाद ब्रह्मलोकात नाही, काल्याचा प्रकाश स्वर्ग लोकात नाही, काल्याचा प्रसाद फक्त मृत्यू लोकात आहे. तोही तुम्हाला तुमच्या वेळाच्या घरी भेटणार नाही. फार झालं तर वेळाच्या घरी देशी विदेशी सरकार मान्य गावठी खांडखुंड नड्यानुड्या भेटतील. नड्या म्हणजे ठिबकच्या नाही, कारण जसा व्याही तसा पाहुणचार, जसा व्याही तसा पाहुणचार. व्याही जर माडकरी असेल तर पाहुणचारही तसाच असतो. माडकर आणि व्याही जर असा असेल तर त्याच्याकरता पाहुणचार ठरलेला आहे. काल्याचा प्रसाद तुम्हाला तुमच्या व्याह्याच्या घरी भेटणार नाही. काल्याचा प्रसाद एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये भेटणार नाही. काल्याचा प्रसाद एखाद्या ढाब्यावर भेटणार नाही. काल्याचा प्रसाद फक्त तुम्हाला ज्या ठिकाणी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह असेल, ज्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा असेल, पहिल्या दिवशी भेटणार नाही, तिसऱ्या दिवशी भेटणार नाही, 5व्या दिवशी भेटणार नाही, 6व्या दिवशी भेटणार नाही, 7व्या दिवशी भेटणार नाही. काल्याचा प्रसाद पाहिजे असेल तर तुम्हाला काल्याच्या कीर्तनालाच यावं लागणार आहे. काल्याचा प्रसाद हा काल्याच्या कीर्तनात. बरं, काल्याचा प्रसाद हा देव आणि भक्तामध्ये होत असतो. काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण, वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पाविधी. काला हा देव आणि भक्तामध्ये तो असतो. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संता संगी. संतांच्या संगतीमध्ये काला, देव आणि भक्तामध्ये काला होत असतो. ऐकणारे श्रोते म्हणतील, महाराज काला काला म्हणजे तरी काय? 2 वस्तूंचं मिश्रण याचंच नाव काला. मी काल्याचे 3 प्रकार सांगत असतो. हरिनामाचा खिचडी काला, दही आणि लाह्या एकत्रित करून खाणं हा एक काला, जीवाचा आणि ब्रह्माचं ऐक्य होणं हा एक काला, आणि हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. ऐकणारे श्रोते म्हणतील, महाराज काय विशेष सांगितलं तुम्ही? बरं, 2-2.5 तास तुमचं काल्याचं कीर्तन ऐकून तुम्ही काल्याचा प्रसाद देऊन देऊन किती देणार आहे? माझ्या हाताकडे लक्ष द्या. किती देणार? इतका. कितका? इतका. समजा वाटणारा वशिल्याचा असेल तर इतका. कारण काला वाटणारे देखील लबाडच असतात. ते तोंड पाहूनच काला वाटतात. कोणाला इतका, कोणाला घे. त्याच्या हातातनं खाली पडतो तरी घे. कोणाला इतका, कोणाला इतका, कोणाला इतका, कोणाला इतका. मग का हो महाराज, एवढूसा काला खाण्याकरता उद्योगधंदा सोडायचा आणि तुमचं काल्याचं कीर्तन ऐकायचं सांगितलं कोणी? तो तर आम्ही आमच्या घरी एवढा बनवून खाऊ. केवढा? एवढा. त्याला घरी काला म्हणता येणार नाही. फार झालं तर भेड म्हणा, भेड. कारण भेड वेगळी आणि काला वेगळा. तुकाराम महाराज म्हणता, देवादिकांना दुर्लभ असलेला काला, तो काला खाण्याकरता आम्ही पुन्हा जन्माला येऊ. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याची. तुकोबारांना विचारलं, का हो महाराज, तुम्हाला मिळालेला काला तुम्ही स्वतःच खाणार का दुसऱ्यालाही देणार हो? तुकाराम महाराज म्हणता, आमचा संप्रदाय हा काही अप्पलपोट्या संप्रदाय नाही. ऐका जरा, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय या जगामध्ये दुसरा कुठलाच नाही. अरे विशाल संप्रदाय हा. या संप्रदायामध्ये 18 पगड जातीचे लोक आहे. कुणीही या, कसेही असू द्या. या रे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. बाळे नारी नर आदी करून वेश्याई खटनट यावे,
शुद्ध होनी जावे दवंडी पेटी भावे चोखा मेळा. तुकाराम महाराज म्हणता आमचा संप्रदाय हा काही अप्पलपोट्या नाही. अप्पलपोट्या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. श्रीमंत माणसं घराच्या आतून दरवाजे बंद करून कडी लावून घरामध्ये लाडू जिलेबी मेथीचे लाडू एकटेच खातात. उष्ट्या हाताने कावडाही हाकलत नाही. भिकाऱ्याला चतकोर तुकडाही वाढत नाही. याला म्हणा अप्पलपोटे. तुकाराम महाराज म्हणता आमचा संप्रदाय तसा नाही. आम्हाला मिळालेला काला आम्ही अगोदर दुसऱ्याला खाऊ घालू आणि मग सर्वांच्या शेवटी आम्ही खाऊ अभंगाच्या एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी सुखे घालून मारी सुखे घालून मारी सुखे घालून मारी एकमेका देवमुखी सुखे घालून मारी सुखे घालून मारी सुखे घालून मारी वैकुंठी कैसे नाही 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 जगद्गुरु श्री तुकोबारा अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतायत. महाराज म्हणतात एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी. महाराज म्हणता आम्हाला मिळालेला काला आम्ही अगोदर दुसऱ्याला खाऊ घालू आणि मग सर्वांच्या शेवटी आम्ही खाऊ. अरे स्वतः अगोदर जेवण करण्यापेक्षा अगोदर दुसऱ्याला जेव घालण्यामध्ये माणसाचा काय आहे मोठेपणा आहे. पण अलीकडे माणसं मोठं होण्याकरता हर प्रयत्न करतात. लोकांनी आपल्याला मोठं म्हणायला पाहिजे, मान मान्यता दिली पाहिजे. ऐका जरा, याकरता लोक काय करतील हे मात्र सांगता येत नाही. अरे स्वतःच्या वाढदिवसाचे बॅनर, ऐका जरा मुद्दा, स्वतःच्या वाढदिवसाचे बॅनर स्वतः पैसे खर्च करून छापतात आणि स्वतःच भिंतीला चिटकवतात. त्यांना विचारलं का हो कुणाचा वाढदिवस आहे, म्हणे आपलाच आहे. अशी दिन का नाही. अरे माणसं मोठं होण्याकरता काय करतील सांगता येत नाही. अहो काही माणसं स्वतःच्याच हाताने स्वतःच्या अंगावर गुलाल टाकून गल्लीमध्ये नाचतात. पण लक्षात ठेवा, आपण मोठं म्हटल्यावर मनुष्य कधीच मोठा होत नाही. आपल्याला दुसऱ्याने मोठं म्हणायला पाहिजे, त्यावेळेस आपण मोठे. याच्यावर गोड दृष्टांत सांगून वेळ घेत नाही. महाराज म्हणता आम्हाला मिळालेला काला एकमेका देवमुखी आम्ही अगोदर दुसऱ्याला खाऊ घालू. आपण जेवुनी जेववी लोका संतर्पणा करी तुका संतर्पणा करी तो का संतर्पणा करी तुका. महाराज म्हणता एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी. हुंबरी खेळामध्ये गोपाळ रंगून गेले. वैकुंठे तो ऐसे नाही कवड काही काल्याची. तुकोबारांना विचारलं का हो महाराज, देवाने तो काला कुठे केला हो? त्या काल्याचं ठिकाण तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या मने वाढवंता तुका 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 मने वाढवंता
काही काल्याचे कवड काय काल्याचे कवड काही जगद्गुरु श्री तुकोबाराया अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. देवाने तो काला कुठे केला हो? यमुनेच्या पवित्र अशा वाळवंटात देवाने काला केला. काला हे कर्म आहे आणि काला करण्याकरता वाळवंटच योग्य आहे. का योग्य आहे? वाळवंटामध्ये पेरलेलं उगवत नाही. वाळवंट पवित्र आहे, चोखट आहे, बरवा आहे, नीट आहे, उत्तम आहे. बरवे नीट उत्तम. जो काला भगवंताने यमुनेच्या पवित्र वाळवंटात केला तोच काला आमच्या संतांनी पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात केला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत महात्म्यांनी काला केला आणि तोच काला वैकुंठवासी गंगा भागीरथी मातोश्री इंदुबाई यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने राम आणि श्याम या दोघं बंधूंनी आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता, तिच्या उद्धाराकरता श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. आणि आज त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं होणारे तोच काला प्रत्यक्ष भगवान श्रीहरी तो गोविंद महाराजांच्या रूपाने आज तुम्हाला काल्याचा प्रसाद देणारे. वाटी आपुल्या निजस्ती भाग्याचा तो पाविथे, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. अभंगाच्या चारही चरणांचा विस्तार पूर्वभार सांगितला. मर्यादित वेळ संपली. 11 वाजले. अगदी 15 ते 20 मिनिटात थोडासा भगवंताच्या लीला आपल्याला गोड अशा वर्णन करायचे. एकदा सर्वांनी हाताने टाळी, मुखाने भगवत चिंतन. विठोबार
भगवंताच्या लीला अगदी थोडक्यामध्ये भगवंताचं चरित्र आघाद आहे. सब पृथ्वी कागज करू लेखणी करू बनराय, सात समुंदर शाई करू हरे गुण लिखो. विठाला विठाला ऐका जरा, भगवंताचं चरित्र लिहिण्याकरता पृथ्वीचा कागज केला, सात समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली आणि विद्येची देवता सरस्वती माता जरी भगवंताचं चरित्र लिहिण्याकरता बसली तरी भगवंताचं चरित्र लिहिलं जाणार नाही. याच्या खोड्या सांगू किती मही पत्र सिंधू आठे. देवाने 3 प्रकारच्या लीला केल्या ऐका. एक कर्मलीला, दुसरी भक्ती लीला, तिसरी ज्ञान लीला. कर्मलीला मथुरेत केली, भक्ती लीला गोकुळात केली आणि ज्ञान लीला कुरुक्षेत्रावर केली. त्यामध्ये भक्ती लीला ही सर्वात श्रेष्ठ अशी लीला आहे की ज्या भक्तीच्या द्वारे भगवंताने साऱ्या गोकुळवासियांना सुख प्रदान केलं. कबीर कबीर क्या कहिए जाइए जमुना के तीर, एक एक गवालन के प्रेम में बह गए कोट कबीर. मायबाप हो, तुम्हाला भक्ती पाहिजे असेल तर गोकुळात चला. काय त्या गोपींची भक्ती होती. एक क्षण देखील गोपिका कृष्ण कन्हैया विना राहत नव्हत्या. एखाद्या दिवशी जर त्या गोपींना कन्हैयाचं दर्शन झालं नाही तर त्या गोपींना तो दिवस युगासारखा वाटत होता, युगासारखा. अरे तुम्ही आम्ही 100 महिने मंदिराची पायरी चढत नाही तरी आपली चतकोर भाकरी कमी होत नाही. काही बा दरताहू सप्त्या तो पुढचा सप्त्या, वर्षभर त्याची महाराजाची देवाची भेटच होत नाही हो. पण काय त्या गोपींची भक्ती होती. नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका. दर्शन होईल का, दर्शन होईल का. नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका. नाचती कृष्णा पुढे गोपिका. काय त्या गोपींची भक्ती होती. एक गौड म्हणते कृष्णा मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे, प्रीत लगा दे, जोत जला दे, प्रीत लगा दे. मुझे भी उठा ले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, बंसी वाले, ओ बंसी वाले. जय हो. काय भक्ती होती त्या गोपींची. एक गौड म्हणते कृष्णा झाले बदनाम हो, झाले बदनाम हो, झाले बदनाम देवा तुझ्या पायी. जिथं संसारी लागत नाही, जिथं संसारी लागत नाही, जिथं संसारी लागत नाही. झाले बदनाम, झाले बदनाम, झाले बदनाम देवा तुझ्या पायी. जिथं संसारी लागत नाही, जिथं संसारी लागत नाही, काय त्या गोपींची भक्ती होती. एक क्षण देखील गोपिका कृष्ण कन्हैया विना राहत नव्हत्या. एक गौड म्हणते कृष्णा
कान्हया रे कान्हया रे जग दे कान्हया रे कान्हया रे जग रे तेरी बेटी सांग तुझी भेट केव्हा होणार आहे. अरे तुझ्या भेटी करता मी रात्रंदिवस तळमळते. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला भेट दे आम्हाला कान्हा रे भेट दे आम्हाला कृष्णा रे भेट दे आम्हाला कान्हा रे भेट दे सांग तुझी भेट केव्हा होणार आहे. तुझ्या भेटी करता रात्रंदिवस मी तडमडते. बरं तुझ्या भेटी करता मी यावं. घरामध्ये माझी सासू आहे सासरा आहे ते मात्र तुझ्या भेटीची परवानगी देत नाही. माझी सासू फार कठीण आहे. किती कठीण आहे. ती म्हणजे ढालगत भवानीच आहे. आणखी सांगू का ती म्हणजे संक्रांतच आहे. कोण 14 जानेवारी. माझा सासरा तर घर कोंबडाच आहे. सांगणारे कृष्णा तुझी भेट केव्हा होणार आहे. बरं तुझ्या भेटी करता यावं. तुझं गाव का इथून जवळ कठोरा आहे. दूर नगरी बड़ी दूर नगरी है दूर नगरी दूर नगरी कैसे आऊं मैं कन्हैया कैसे आऊं मैं कन्हैया तेरी गोकुल नगरी बड़ी दूर नगरी है दूर नगरी बड़ी दूर नगरी है दूर नगरी बड़ी दूर नगरी रात में आऊ तो कान्हा डर महला गे दिन में चली आऊं तो देखे सारी नगरी बड़ी दूर नगरी हाय दूर नगरी बड़ी दूर नगरी सांग तुझी भेट केव्हा होणार आहे. भगवान भेटला पाहिजे म्हणून तिने काय केलं. घरातलं पाणी सांडून टाकलं. भरीला उल्लंडो निरिता करी घाट मिस पाणीयाची गोविंदाची चट निघाली ती घागर घेऊन गागर घेऊन निघाली पाण्या गवळण 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 ठुमकत चालली डोलत ठुमकत चालली डोल वारा जात लाल वाऱ्या जागत लाल गागर घेऊन निघाली पाण्या गवळण गागर घेऊन निघाली पाण्या गवळण गागर घेऊन निघाली पाण्या गवळण निघाली पाण्या गवळण जय हो टाळ्या तर वाजव काका हो. ही सर्व आमची महाराज मंडळी एक एकावन्न बडी. नाही तर काही काही गावांना मला असे भजनी भेटता गागर मध्ये उफटे.
हसत खोद खोद मोडीत डोळ हसत खोद खोद मोडीत डोळ मनी आठवी कृष्णाच्या जात लगबाविले प्रभात काळी आली नंद अंगणी गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन निघाली बाळ गौरन गागर घेऊन गागर घेऊन निघाली बाळ गौरन गागर घेऊन निघाली बाळ गौरन पाण्याचं निमित्त करून ती गवडून यमुनेवर आली. सावड्या श्रीहरीचं तिला दर्शन झालं. ती गवडण धन्य झाली. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया सावळा देखियला नंदाचा. गोपींचं वर्णन करावं तेवढं थोडं. गोपीला वियल्या चाळा. या भक्ती लीलेचे पुन्हा 3 प्रकार. एक वस्त्रहरण लीला, दुसरी माखन चोरला, तिसरी रास लीला. ज्या गोपींच्या देवाने वस्त्रहरण केले त्या गोपिका 5 जातीच्या होत्या, 5 रंगाच्या होत्या. सांगून वेळ घेत नाही. दुसरी माखन चोरलीला भगवान परमात्म्याने बरोबरीचे सौंगडी गोळा केले. विठ्या गोंद्या पांड्या शनफड्या बोबड्या वाकड्या पेंद्या सुदामा शेंबड्या सर्वांना एकत्रित केलं. भगवान परमात्मा गोपाळांकडे पाहतोय. गोपाळ उद्बत्ती पहिलवान, लकडी पहिलवान, फू मारली की एसटी स्टँड. भगवान म्हटले गोपाळांना तुम्ही अशी उद्बत्ती पहिलवान का रे? गोपाळ म्हटले देवा सध्या माल जातोय मथुरेला. मथुरेच्या लोकांकरता दही दूध लोणी, आमुच्या करिता ताक पाणी. खरं सांग देवा, ताक पिऊन पाणी पिऊन आम्ही असे राहणार नाही तर काय? बघा तुम्ही पोटामध्ये वजनदार माल गेल्याशिवाय चेहरा तजेलदार दिसत नाही. एकादशीचाही चेहरा पा, द्वादशीचाही चेहरा पा, फरकच जाणवणार. भगवान म्हटले तुमच्या घरचा माल असताना. गोपाळ म्हटले देवा ज्याचा माल त्याचे हाल, कोल्हे कुत्रे पडलेत लाल. विठाला भगवान म्हटले तुम्हाला माल खायला मिळत नाही, एक काम करा, याल तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरी म्हणाल तोवरी. आज मी तुम्हाला पोटभर वजनदार माल खाऊ घालणार आहे. काय काय आहे? वरण, बट्टी, वांग्याची भाजी, आणखी शिरो, पोटभर आहे. नको नको म्हणेपर्यंत पुरी म्हणाल तोवरी. मग सर्वांनी माझ्या मागे मागे या. येताना प्रत्येकाने हातात काठ्या आणा, खड्या आणा, वस्त्रगाडी माती आणा, गोखरा आणा. गोपाळ म्हटले देवा हे कशा करता पाहिजे? अरे तुम्हाला कळत नाही, आपण आहोत लहान. गवडाने शंख उंचावर बांधला असेल, शिंक्याला आपला हात पूर्ण आणि काठीने शिंक फोडायचं. बरोबर देवा खडे कशा करता? भगवान म्हटले आपण ज्या गवड्यांच्या घरी रात्री चोरीला जाऊ तिथे अंधार असणार आणि अंधारामध्ये दह्या दुधाचे माठ दिसणार नाही. घरात गेल्या गेल्या खडे फेकायचे. बरोबर देवा गोखरं कशा करता? हे सराटे. भगवान म्हटले यदा कदाचित आपला आवाज ऐकून जर ती गवडण जागी झाली, ती उठेल, आपल्याला पकडेल, मार देईल. मग काय करायचं? तिच्या पुढे गोखरं फेकायचे. गोखरं तिच्या पायात घुसतील. गोखरं काढीपर्यंत आपण निघून जाऊ. एक आघाऊच होता. तो म्हटला देवा ती जर पायात चप्पल घालून आली तर. भगवान म्हटले ती जर पायामध्ये चप्पल घालून तर काय करा? ही वस्त्र गाडी माती तिच्या डोळ्यात फेका. पेंद्या आगाऊच होता. तो म्हटला देवा ती जर चष्मा लावून आली तर. जर आणि तर हे काम न करणाऱ्या पोरांचे लक्षण आहे. भगवान म्हटले जर तर करू नका, चला चला निघाले. लहान 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 मुले घेऊन, हे लहान 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 मुले घेऊन, घोडागाडी 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 मनमोहन 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 घोडागाडी मनमोहन. आमुच्या घरा येऊन चोरी करी दही दूध झाली, चोरी करी दही दूध झाली घरामुच्या येऊन, चोरी करी दही दूध झाली घरामुच्या येऊन, घोडागाडी मनमोहन 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 घोडागाडी मनमोहन. गवडणींच्या घरी जावं, दह्या दुधाची चोरी करावी आणि गवडणीने गारहानं येऊन यशोदेकडे सांगावं. गारहाने सांगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया, यशोदे माझं म्हणणं ऐक. दुसरी म्हणते हिचं राहू दे ग, पहिले माझं ऐक. तिसरी म्हणते यशोदे या दोघींचं राहू दे, पहिले माझं ऐक.
हो, यशोदेच्या अंगणामध्ये लाईन लागली. ऐका ऐका बाई यशोदे नवल केले तुझ्या गोविंदे. हे गर्दी हे गर्दी हे गर्दी. त्या गर्दीमध्ये एक गवडण आली. ओ यथोदे यथोदे. ही जी गवडण हे तोत्री आहे, तोत्री बोबडी बोबड घंटा. यथोदे व यथोदे. माझं म्हणणं आहेत पहिले. यशोदा म्हणते का ग तुला जहाल पक्षाची दिसते. काय म्हणणे तुझं ऐक ना मग. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू. यशोदा म्हटली काय सांगू काय सांगू. 11:15 वाजले ना, सांगलं लवकर. जात होते यमुना पानिया वाटेत भेटला सावला. तोईवल टोपी मैल पुच्छाची खांद्यावरी कांबला. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. अगं तुझा मुलगा मला येताना दिसला, हातात काठी, खांद्यावर घोंगडी, डोक्यावर मरपुष्याची टोपी होती. यशोदा म्हणते त्याने काय केलं ऐक ना. तेने माझी केली तवाली. तेने माझी केली तवाली. तेने माझी केली तवाली. तेने माझी केली तवाली. मी ते थोडी पळाली. बागली ते पण पळाली. पळता 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 पळले हिची घागर फुटली. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. तेने माझी केली तवाली. तवाली म्हणजे टिंगल. मग मी तेथोनी पळाली. पलता पलता माझा पाय घसरला की मी खाल्ले पल्ले. पल्ल्यामुळे काय झालं. दोईची धादल फुटली. माझ्या डोक्यावरची पाण्याची घागर फटकन फुटली. आणि पडल्यामुळे काय झालं. माझे गुलगे फुटले. माझे गुलगे फुटले. टिकून आली चालंग पाणी. टिकून आली चालंग पाणी. ताजी झाली. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. पडले, माझा गुडघा फुटला, रक्त बंबाड झाला. माझ्या रडण्याचा आवाज तुझ्या मुलाईला. तिकलोनी आले छालंग पाणी. मला पोटाशी धलिले. तुझा मुलगा आला, त्याने मला उचललं, पोटाशी धरलं, माझे कान फुकले, माझ्या पाठीहून हात फिरला, मला पिण्याकरता पाणी दिलं. हाना हालूचितो तो थांबलं कुथी लागलं तुले. मला पोटाशी धलिले, माझे समाधान केले. निवृत्तीच्या कुलपे सुख ज्ञान देवाला धले. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. गवळण जात नाही तोपर्यंत दुसरी हजर. दुसरी आली धावत. याने गे बाय काय केली मात. मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. बाई सापडेना. यशोदे भान तुझा काना. कोटवर तुझ गिरवाना. यशोदे भान तुझा काना. कोटवर तुझ गिरवाना. ती गवळण जात नाही तोपर्यंत तिसरी हजर. ऐक यशोदे. परवाला मुच्या घरादारी निजला होता म्हातारा. तुम्ही लगेच कान टवकारले. तुम्हाला असं वाटलं शेवटी शेवटी लावणीच टाकताय. परंतु संगीत है ईश्वर की शक्ति. हर स्वर में बैठा है राम. रागी जो सुनाए राग रोगी को मिले आराम. परवाला
मुच्या घरादारी निजला होता म्हातारा. यशोदे, परवाच्या दिवशी तुझा मुलगा आला, माझा सासरा ओट्यावर झोपला होता. आता माझ्या सासऱ्याची झोप होती तोंडवाशी. काहींची तोंडवाशी झोप, काहींची डोळेवाशी झोप, काहींची हनुमान झोप, काहींची चक्री चक्री झोप. अरे काही तो 2-2, 4-4 पोरांचे बाप झाले, पण कसं झोपावं त्यांना अजून बी कळत नाही. रात्री पाहो तर गादीवर दिसतो, सकाळी पाहो तर गादी दारफा आणि आहुत चुलाफा. याला काय झोप म्हणायची का? यशोदे, काय सांगू तुला, माझा सासरा ओट्यावर झोपला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. माझ्या सासऱ्याची भली मोठी ढिरी तुझ्या पोराने काय केलं, भरलेला ताकाचा डेरा उचलला आणि माझ्या सासऱ्याच्या ढिरीवरती घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. पण बरं झालं, डेरा फोडीला दंभाचा. तुझ्या मुलाने माझ्या सासऱ्याचा दांभिकपणा घालवला. माझ्याकडे एवढे गाराणे, अजून 2 तास कीर्तन चालतं, संपणार नाही. पण पुढे पुढे बहुत करणे आहे. आणि म्हणून अशा प्रकारे एका मागून एक गवळण येत आहेत. शेवटी आईशाई कथा गाराणी, यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा फोड्या दे टाकोनी, एका जनार्दना चरणी. प्रेम तयासी अवरेना, यशोदे बाळ तुझा काना. कोटवरी यशोदा म्हणते, कृष्णा बस झाला आता. घरात तसा बाहेर तसा, बाहेर तसा घरात तसा. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. देवाने बाहेरच्या खोड्या बंद केल्या, घरात सुरू केल्या. घरात सुरू केल्याने यशोदा म्हणते, बस झाला आता. उद्या जाईराना सवे घेवणी गोधना. सकाळ झाली, गाई गावठाणावर गोडा झाल्या. भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना बोलवलं. अरे तुम्ही गाई घेवणी सारे गोपाळ रानात या. निघाले भगवान. गोधने चारावया जातो शारंग पाणी. गोधने चारावया जातो शारंग पाणी. गाई चालल्या वनाप्रती. भगवान निघाले, गाई घेऊन रानात आले. गाई चारताना खांद्यावरी कांबला, हातामध्ये काठी चारीत से धेनू. सावळा जगदेवी देव, सावळा जगदेवी देव, सावळा जगदेवी. आणि गाई चारता चारता देवाने विणू वाजवला. भगवंताच्या विणूचा आवाज ऐकून सर्व गोपी घरातल्या कामधंदा विसरल्या. ऐकूनी वेणूचा नाद, ऐकूनी वेणूचा नाद. घरातला कामधंदा विसरल्या. प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी. पती सुखाचा विसर पडला, त्याच्या मुरलीचा छंद लागला. नंद नंदन हो नंद नंदन मुरलीवाला. कामधंदा विसरल्या गोपिका आणि यशोदेच्या अंगणात आल्या. यशोदा माई कृष्ण कुठे ग? यशोदा सांगू लागली, गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ गोंगडीवाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ गोंगडीवाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ गोंगडीवाला. गाई चारा या रानात
आणि साऱ्या गवळणी रानात आल्या. देवाने गोपीं समेत रासलीला केली. रासलीला झांतर माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून खेळ सुरू झाले. पूर्वीचे खेळ मर्दानी खेळ. विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या दिरी. विट्टी दांडू अबक दुबक तिबक पोरा त्रिकोण खेळ मांडो. अबक दुबक तिबक पोरा त्रिकोण खेळ मांडो. विट्टी दांडू आता खेळ विट्टी दांडू. विट्टी दांडू वखट लेण मून नाल अभितारण टेक्या. दुसरा होतो तो तो होतो तो तो होतो तो तो कबड्डी 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 आमचू निमचू कालिया बदामचू होतो तोचा खेळ. लगोरी हमामा सुरपारंब्या कुरघोडी भवरा भवरा खेडे भवरा बाई खेळ भवरा खेळ भवरा बाई खेळ भवरा या या राधिके दानवरा खेळ भवरा खेळ भवरा खेळ भवरा बाई खेळ भवरा खेळ भवरा बाई खेळ भवरा या या राधिके दानवरा खेळ भवरा असे अनंत खेळ खेळ खेळून खेळून गोपाळ थकले. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख झाले आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. देवाने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. यज्ञाचा भोक्ता भगवान परमात्मा सर्वांच्या मध्यभागी वर राहिला. कमरेला उपर्ण बांधलं, डोक्याला मुंडासा बांधला. भगवान शुकाचार्य वर्णन करता बिभ्रद भेनुम जठरपटयो हो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कौलन थत्पनान्यंग्रेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृदो हासनिर्वसे स्वर्गे लोके मिष्यते भुग्भुजे यज्ञ भुग्बाले केली पुंडली कवरदे हरि विठ्ठल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. अशा प्रकारे भगवंताने सर्व सवंगड्यांना काला वाटला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ वाटे आपल्या निजस्ते भाग्याचा तो पावे. ते देवादिकांना दुर्लभ असलेला काला, तो काला खाण्याकरता तुकाराम महाराज म्हणता आम्ही पुन्हा जन्माला येऊ पजोनी या पुढती येऊ. काला खाऊ दही भात वैकुंठेत ऐसे नाही कवळ काही काल्याची. माझी सेवा संपली. ऐका, या सर्व अभंगाचे एकच तात्पर्य, गळ्यात पवित्र तुळशीची माळा घाला, एकादशीचं व्रत करा, आळंदी पंढरपूरची वारी नित्य नामचिंतन आपल्या वाटेला कर्म करीत राहा.